पण एक प्रश्न असा आहे की सुप्रिया सुळे आत्ता असं म्हणाल्या की हे सगळं जे झालं ते अजित पवार यांना पक्षातली पूर्ण सत्ता हवी होती आणि अध्यक्षपद हवं होतं आणि त्याबद्दलची एक बैठकही बोलावली गेली होती 6 तारखेला. पण 2 तारखेला शपथविधी झालं. तर ते असूनही आपण हा निर्णय घेतला त्याबद्दल एक आश्चर्यही व्यक्त केलं जातोय. 2014 पासून आमच्या सगळ्यांचा व्ह्यू एकदम क्लिअर होता. पक्षामध्ये बहुतांश लोकांचा व्ह्यू हेच होता. पण ठीक आहे, आता शेवटी नेत्यांनी काही ठरवल्यानंतर त्याच्या विरोधातच जाऊन म्हणजे काही निर्णय करावा असं नसते. पण वारंवार होत गेला म्हणून शेवटी एकदा असं आम्हालाही वाटलं बीजेपीच्या विरोधात पवार साहेबांचे व्ह्यूज किंवा इतरांचे व्ह्यूज आणि सगळ्यांचे व्ह्यूज आमच्या पक्षामध्ये काय काय होते ते आता उघड करण्याची गरज नाही आहे. पण एक नक्की आहे, जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर बोलत असतात, वारंवार बोलत असतात, 14 मध्ये झाला, 17 मध्ये झाला, 19 मध्ये झाला, 22 मध्ये झाला, 23 मध्ये झाला, तर कुठे ना कुठे तुमचाही व्ह्यू त्या बाजूनं होता, पण काही ना काही कारणाने तुम्ही थांबले. आणि माझा मत असं आहे की शेवटी आम्ही पण आता आज मला राजकारणामध्ये 36-37 वर्ष झाले. संसदेमध्ये हा माझा 33वा वर्ष आहे कंटिन्युअस. तर त्यामुळे आता काही कधीतरी आम्ही पण म्हणजे आमची निर्णय क्षमता असते की नाही, आम्हाला पण कधी कधी असं वाटतं की एखाद्या वेळा इंडिपेंडंट निर्णय करून घ्यावं. त्या हिशोबाने हा पूर्ण जे प्रक्रिया जी झाली, आता अजितदादाचा असो की छगन भुजबळ असो की अनेकांच्या असो, काही म्हणजे कुठे ना कुठे विचार होताच ना. बऱ्याच लोकांनी तर सांगितलं की 19 मध्ये अजितदादांनी शपथ घेतली, जर सगळ्यांना विश्वासात आधी घेतला असता तो एखाद्या वेळा त्याच वेळी अख्खा पक्षांनी पवार साहेबांच्यावर म्हणजे एक प्रकारे दबावच आणला असता की नाही, जे योग्य झालेलं आहे त्यामध्येच आपण सगळ्यांनी सहकार्य करून साथ दिला पाहिजे. पण तसं दुर्दैवाने त्यावेळीस ते पूर्ण जे प्रोसेस चालला होता त्यामध्ये पवारसाहेब, अजित पवार आणि आम्ही तिघच होतो आणि म्हणून बाकीच्या कोणाला माहीतच नव्हतं की काय चाललं आहे. आणि आम्ही पण शेअर केला नाही, कारण त्याप्रमाणे आमची पहिली प्रोसेसमध्ये चर्चा झाली होती की आपण आपल्यामध्येच ठेवायचं आणि मग नंतर बाकीच्या आपण बोलत राहू बाकीच्या आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर. पण आपण हा जो निर्णय घेतला त्याबद्दल अनेक चर्चा घडल्या की ज्या एजन्सीचा दबाव अनेक नेत्यांवरती होता त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व दिलं जाणार होतं, जे तुम्हा सगळ्यांना मान्य नव्हतं. आता भारतामध्ये सगळे निर्णय आता फक्त काही दबावामुळेच होत असतात, हे पण कुठपर्यंत खरं आहे. आता मी सध्या राज्यसभेवर आत्ताच पुन्हा आलो. माझी 4.25 वर्षाची टर्म सोडून मी आता 6 वर्षाची घेतली, टॉपअप केला. आता मला सांगा की या टर्म आता मी सुरू होत आहे आणि मागची पण तेव्हा मी जेव्हा फॉर्म भरला होता मागच्या वेळी, तेव्हा तर आमच्या पक्षामध्ये काही असा स्प्लिट म्हणा काय म्हणा तर नव्हता ना. तेव्हाच्या माझ्या तुम्ही प्रतिज्ञापत्र जे आम्हाला नॉमिनेशनच्या वेळी फाईल करावं लागते त्यामध्ये सगळं कलमं असते वेगवेगळ्या, की तुमच्या विरोधात केसेस आहे, गुन्हे आहे, खटले आहे वगैरे वगैरे. तो त्यामध्येही ब्लँक होता आणि आत्ताही ब्लँकच आहे. ते अवेलेबल आहे ना वेबसाईटवर. इट इज नॉट ए क्लासिफाईड डॉक्युमेंट, इट इज अवेलेबल टू ऑल ऑन द वेबसाईट. तुम्ही जावा ना, त्याच्यावर आहे का माझ्या विरोधात काही. हे काय ना काही म्हणजे आता भारतामध्ये असेल काही कोणाच्या विरोधात काही असेल, काही कारण असेल. मी असं सगळ्यांच्यासाठी क्लीन स्वीप किंवा क्लीन चिट देऊ इच्छित नाही, पण सगळे जसं म्हणजे दबावामुळे काम करते. काय राजकीय आमची पण दृष्टी काय असेल की नाही, आमचा विचार असेल की नाही, ह्याचं पण विचार म्हणजे ह्या पार्श्वभूमीमध्ये पण आपण हक्का आमच्या ह्या निर्णयाला बघितला पाहिजे. टॉपअपचा विषय तुम्ही काढलात म्हणून माझा प्रश्न असा आहे की हे टॉपअप का केलं गेलं. शेवटच्या क्षणापर्यंत नाव काय असेल हे स्पष्ट नव्हतं. 12 लोक तुमच्या पक्षातनंच इच्छुक होते, त्यांची नावांची चर्चा झाली. माझा प्रश्न असा आहे की अंतर्गत वाद टाळण्यासाठी हे केलं गेलं, काय कोणता तरी मोठा चेहरा शरद पवार गटातनं तुमच्याकडे येणार होता, त्याची प्रतीक्षा तुम्ही पाहत होतात, तर नाव तुम्हीच त्याबद्दल सांगितलं जर असं असेल तर ते चांगलं होईल. आहे तुम्ही जे दोन्ही तिन्ही प्रश्न जे विचारले त्याच्यामध्येच उत्तर आहे, पण थोडे दिवस गुलदस्त्यात राहू द्या.
येईल ना, समोरच येईल ना. जेव्हा आम्ही ती जागा भरणार त्यावेळी हे सगळं म्हणजे उघडच होणार आहे की नाही. म्हणजे कोणतरी मोठा चेहरा येतोय सोबत? नक्की नक्की. सुप्रिया सुळे तो चेहरा आहे का? आता मी सुप्रिया ताईच्या बद्दल कसा बोलू शकतो. त्यांच्या कारण ती चर्चा होती तशी. त्यांच्या सदैव स्वागत आहे आमच्याकडे. आम्ही कधीही सुप्रिया ताईच्या बद्दल असं का विचार करणार की ते आमच्या बरोबर राहू नये. पण आता त्यांनी एक पवार साहेबांनी त्यांनी आणि बाकीच्या आमचे काही सहकाऱ्यांनी जे काही मार्ग स्वीकारलेला आहे त्याच्याबद्दल आता मी भाष्य करणं योग्य नाही. नाही पण बारामतीमध्ये जी निवडणूक होणार जी दिसते आता तरी सुनित्रा वहिनींसोबत सुप्रिया